मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांची धक्काबुक्की पाहायला मिळालेली आहे। मुंबईत पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। अतिक्रमण केलेल्या जागेवरून क्रेट हटवताना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। मागील 6 दिवसांपूर्वी मालाडमध्ये मनसेच्या एका कार्यकर्त्याला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केलेली होती आणि या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता। आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे। मुंबईत पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे या फेरीवाल्यांवरती कुणाचा वचक आहे की नाही, प्रशासनाचा वचक आहे की नाही, पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न आता सामान्य विचारू लागलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, मुंबईमध्ये फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा उघडकीस आलेली आहे। मालाडमधील घटना ताजी असताना आता मुंबईमध्ये माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केली आहे। या फेरीवाल्यांवरती कुणाचा वचक आहे की नाही? नक्कीच जर प्रथमेश आपण बघितलं तर विक्रोळीत शिवसेना ठाकरे सेनेचे जे माजी महापौर आहेत त्याचबरोबर दत्ता दळवी यांना फेरीवाल्याकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे। मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी सध्या आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय। आता ही फेरीवाले नेते मंडळींना थेट जुमानत नसून ते त्यांच्या अंगावर जाते, ते त्यांना शिवीगाळ करत आहेत। आपण जर बघितलं दत्ता दळवी हे वयस्कर आहेत, त्याचबरोबर ते मुंबईचे जे माजी महापौर आलेले आहेत, शिवसैनिक आहेत। विक्रोळी आपण बघितलं जो प्रभाग आहे तो मराठी मतदार खूप मोठ्या प्रमाणात तिकडे। जर प्रकरण आपण हे जर बघितलं, हे जे प्रकरण विक्रोळीतील मध्यवर्ती जी शिवसेना शाखा आहे त्या समोर प्रकार झाला। आपण बघितलं हा जो फेरीवाला आहे तो अवैध आपलं जे दुकान तो पुढे घेत होता, या संदर्भात त्यांनी त्याला जाब विचारलं तेव्हा त्याने थेट त्यांना शिवीगाळ केल्याचं आपल्याला त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। दत्ता दळवी हे तिथले प्लास्टिकचे जे क्रेट आहे ते बाजूला केले त्यांनी, त्यावरती त्या फेरीवाल्याने दत्ता दळवी यांना शिवीगाळ केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येतंय। आपण जर बघितलं तर अनेकदा असे प्रकरण सामोरे येत आहेत, पण थेट आता प्रतिनिधींनाच जे हे ते जुमानत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पद्मेश, या अगोदर या फेरीवाल्यांची मुजोरी ही सामान्य मुंबईकरांसमोर पाहायला मिळायची, मात्र आता राजकीय नेत्यांना देखील हे जुमानताना पाहायला मिळत नाहीत। आज तर माजी महापौर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींसमोर त्यांनी धक्काबुक्की केलेली आहे, त्यांना शिवीगाळ केलेली आहे। हा नक्कीच, जर आपण बघितलं की ही मालाडची घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा थेट माजी महापौरांना फेरीवाले जुमानत नसल्याचं पाहायला मिळत आहेत। आधीच अवैध ठिकाणी आपण बघितलं स्टेशनच्या बाहेर अनेक जे फेरीवाले असतात, परवानगी नसताना देखील ते तिकडे आपले स्टॉल्स लावतात, त्याचा ह्यांचा हप्ता दिला जातो असा ते आरोप पण करतात। पण थेट आपण बघू शकतो की आता थेट जे माजी महापौर आहेत त्यांना शिवीगाळ करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आधीच आपण बघितलं की अनेक राजकीय पक्ष असतील या संदर्भात भूमिका घेत असतात, पण त्याचं कुठे सोल्युशन निघत नाहीये। याबाबत आपण बीएमसीचं जर बघितलं तर बीएमसीची गाडी फक्त सकाळी येते आणि ती परत निघून जाते, पण याचं जो सोल्युशन आहे ते कुठेतरी बीएमसीला आता काढावं लागणार आहे। त्याचबरोबर अनेक जे परप्रांतीय असतात, जे हे फेरीवाले असतात, ते रस्त्यावरती ऐन अशी ठाण मांडून बसले असतात, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना असेल किंवा वाहनं जात असतात त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचं जे नुकसान सहन करायला लागत असतं। प्रथमेश, नक्कीच पद्मेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। मुंबईमध्ये पुन्हा एकदा फेरीवाल्यांची मुजोरी पाहायला मिळालेली आहे। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, काही फेरीवाले हे दत्ता दळवी यांना धक्काबुक्की करतायत आणि शिवीगाळ करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। 6 दिवसांपूर्वी मालाडमध्ये मनसेचा पदाधिकारी आकाश माईन याला देखील रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांनी जबर मारहाण केलेली होती, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता। ही ताजी घटना असताना आता पुन्हा एकदा नवीन घटना मुंबईतून समोर आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आमदार सुनील राऊत आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, मुंबईमध्ये पुन्हा एकदा फेरीवाल्यांची मुजोरी पाहायला मिळते। माजी महापौर दत्ता दळवींनाच फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, थोडासा अंतर्गत थोडंसं एक त्या बाबतीत थोडासा वाद झालेला आहे। काही फेरीवाले आमच्या रोडवरती बसतात, गाड्या पास होत नाही, त्यामुळे जनतेला खूप मोठी अडचण होत असते। आणि त्या संदर्भामध्ये आमच्या दत्ता दळवी साहेबांनी त्याला फक्त रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की बाबा रोड तुम्ही क्लिअर करून घ्या, बाकी काही इश्यू नाही।
पण त्या याच्यावरून थोडासा वादावाद झाली. बाकी फार एवढा काय मोठा इश्यू नाही. फेरीवाल्यांना सुद्धा मी त्यांच्या बरोबरच आहोत. परंतु फेरीवाल्यांनी सुद्धा आपल्या जिथे जागा दिलेल्या त्या ठिकाणी बसायला पाहिजे. त्या जागा सोडून जर तुम्ही रस्त्यावरती येत असतील आणि आमच्या गाड्या जनतेच्या गाड्या जर पास होत नसेल तर ते अडचणीचं होऊ नये म्हणून दत्ता धवणीने रिक्वेस्ट केली होती. त्यात थोडीशी बाचाबाची झाली. बाकी फार मोठा काय वाद काय फार मोठा अंतर्गत इश्यू झालेला नाही. पण सुनील राऊतजी, जर आता राजकीय नेत्यांनाच फेरीवाले जुमानत नसतील तर राज्यात कायद्याचं राज्य आहे का नाही? पोलिसांचा वचक, पोलिसांचा धाक यांच्यावर आहे की नाही, असा प्रश्न सामान्य विचारतायत. सर्व ठीक आहे, सर्व बरोबर आहे, परंतु असा मुंबईमध्ये असं कुठलं ठिकाण नाही की जिथे फेरीवाले बसत नाही. हा संपूर्ण मुंबईचा प्रश्न आहे. नव्हे तर मुंबई ठाणा जे मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी हे सगळे फेरीवाले आपल्या जागेवर अडवून त्या ठिकाणी आपला रोजंदारी आपलं पोट भरत असतात. आणि हा विषय हा विक्रोळीपुरता मर्यादित नव्हे तर अख्ख्या मुंबईचा आहे. त्याच्यातून काहीतरी योग्य असा मार्ग मुंबई महानगरपालिकेने काढला पाहिजे. त्यांना योग्य ठिकाणी प्रमाण जागा देऊन बाकीच्यांना घरी बसवला पाहिजे. नक्कीच सुनील राऊतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माजी महापौर दत्ता दळवी आपल्या सोबत आहेत. दत्ता दळवीजी, काही फेरीवाल्यांनी तुम्हाला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे. ही नेमकी घटना कधी आणि कुठे घडली होती? काय रविवारी सकाळी मी स्टेशन रोडला गेलो होतो. 9 वाजताची गोष्ट आहे. सकाळी 9 वाजता मी जिम मध्ये जाऊन वगैरे स्टेशनला गेलो तर तिथे त्या फेरीवाल्याने स्टॉलच्या पुढे 4 फाट्या आहेतच, अजून 2 फाट्या पुढे लावल्या होत्या. मी त्याला बोललो, बाबा लोकांचे रस्ते आहेत, तुम्हाला किती वेळा सांगायचं आम्ही लोकांचे रस्ते लोकांना द्या, तुमचा धंदा तुम्ही करा, आमचं त्याच्यामध्ये काय म्हणणं नाहीये. पण तो फेरीवाला माझ्या अंगावरती आला, मला उलट सुलट बोलायला लागला त्या ठिकाणी. आणि त्यामुळे मी हे सगळं जे आहे ना, हे सगळं एसवाडच्या नाकर्तेपणामुळे आहे. एक एसवाडचे सगळे अधिकारी हप्तेखोर आहेत, त्यांच्याकडनं वारीमा पैसे घेतात. मी सुद्धा त्या भागाचा 10 वर्ष नगरसेवक होतो, पण त्यावेळी रस्त्यावरती येण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि आमचे त्यावेळी हात साफ होते. पण आता तिथले लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण यंत्रणा सगळी भ्रष्ट झालेली आहे. पोलिसांचा आणि अशा प्रकारे जर माझ्यासारख्याच्या अंगावरती जर एखादा फेरीवाला येत असेल, ठीक आहे, आता वयोमानाप्रमाणे आम्ही त्यावेळी गप्प बसलो, पण आम्ही त्याला धडा शिकवायचा धडा शिकू. पण मी पोलिसांना त्याची एनसी पण केली, पण त्याच्यामध्ये मी पोलिसांना बोलल्यावर त्यांनी मारायची धमकी दिलेली आहे. 506 पाट टू टाका त्याच्यावरती, पण पोलिसांनी पण तशी काही व्यवस्थित कारवाई केलेली नाही. याचा सुद्धा जाब आम्ही त्यांना विचारणार. आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे महानगरपालिकेचं फेरीवाल्यांचं धोरण अजून का निश्चित होत नाहीये? का फेरीवाले लोकांना सतवतात? लोक रस्त्यातून चालणार कसे? पण त्याच वेळी मी आमचे सन्माननीय खासदारांचं अभिनंदन करेन. भांडूपचे आमचे जे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत त्यांनी भांडूपचं स्टेशन पासून ते एलबीएस स्मारकापर्यंत नो फेरीवाला झोन करून टाकलेला आहे. मग ते जर करू शकतात तर महानगरपालिकेच्या आधी का झोपा करतात विस्तारचे अधिकारी? किती पैसे होतात रोजच्या रोज? फेरीवाल्यांचे हप्ते का खातात? आणि याला कुठेतरी तुम्ही आवाज उठवा, आम्ही आवाज उठवतो आहोत. समज का हे सगळ्या फेरीवाल्यांचा माज हा उतरवायलाच पाहिजे. आता हे एक दिवशी फेरीवाले लोकांना फिरणं मुश्किल करतील. नक्कीच दत्ता दळवीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांनी मुंबईमध्ये धक्काबुक्की केल्याची घटना आता उघडकीस आलेली आहे. या फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाहायला मिळालेली आहे.